अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज मायबाप अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर साष्टांग कोटी कोटी प्रणिपात. मार्गशीर्ष महिना आरंभ झाला. थोडा स्वराचा आवाज कमी करा बघता. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. पहिला गुरुवार म्हणजे महालक्ष्मीचा आगमनाचा गुरुवार. आणि मला वाटलं नव्हतं की आज एवढ्या सगळ्या महालक्ष्मीचं दर्शन आज मला होईल. एरवी कोल्हापुरात जाऊन त्या जगदजननीचं दर्शन करायचं म्हटलं तर फार दूरपर्यंत दर्शन न लागते. पण माझ्या स्वामीरायाची किमया अशी आहे की प्रत्यक्ष सगळ्या महालक्ष्मी आज मला दर्शनाला इथं पाठवल्या. मी महाराजांचा प्रचंड अगदी चरणाचा ऋणी आहे. आजच्या दिवसाला आणि आजच्या चिंतनाला एक आगळं वेगळं महत्व आहे. पुढे 2 दिवसांनी म्हणजेच अगदी रविवारी दत्त नवरात्र सुरुवात होते. तत्पूर्वी शनिवारी अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत माळसाकंद खंडेरायांचं षडनवरात्राची सांगता होते. असे की या तिन्ही नवरात्रांना धर्मशास्त्रामध्ये प्रचंड अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हणलं की आमच्या फक्त लक्षात एकच येते, ते देवीचं मंदिर, घट, पानाच्या माला, अखंड नंदादीप आणि विश्वातली जगताची जगत सुंदरी आई तुळजा भवानी डोळ्यासमोर दिसती. प्रत्येकाची कुलस्वामिनी तुमच्या आमच्या डोळ्यासमोर दिसती. ती नवरात्र आम्हाला फक्त माहिती आहे. पण बऱ्यापैकी असं झालं की या नवरात्रामध्ये आम्ही प्रचंड सेवा करत असतो देवीच्या नवरात्रामध्ये. आणि त्याच्यानंतर अश्विन नवरात्र संपली की दुसरी नवरात्र आहे की जी कुलदैवताची नवरात्र मानली जाते, जी चंपाषष्ठी खंडेरायाचं 6 दिवसाचं षडनवरात्रोत्सव म्हणतात. त्याला षडरात्रोत्सव. कुलस्वामिनीची सेवा तर आमच्याकडून नेहमी घडत असते. आम्ही कुलस्वामिनीला गेलो की त्या ठिकाणी देवीचं दर्शन आहे. खंडनारायणी उलटी भरत असतो. आम्ही देवीचा अभिषेक करत असतो. त्या देवीच्या त्या ठिकाणच्या ज्या काही रूढी आहेत, परंपरा आहेत, त्याप्रमाणे आम्ही कुलधर्म करत असतो, कुलाचार करत असतो. पण हा कुलाचार केल्यानंतर कुलधर्म काय असतो हे मला अजूनही माहित नाही. म्हणजे लांबचं त्या सोडून पण जेजुरीतल्या पंचक्रोशीतल्या काही लोकांच्या घरी आजही खंडेरायाचे घट बसत नाही हे वैशिष्ट्य. मला कसं आहे की कुलस्वामिनीची सेवा आपल्याकडं नेहमी घडत असते की कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपण कुलस्वामिनीची सेवेमध्ये येत असतो. पण कुलदेवताची सेवा प्रामुख्याने विशेष आपण काहीच करत नाही. काही लोकांना कुलदैवत माहिती नाही, काही लोकांना कुलदैवत माहिती नाही. पण ज्यांना माहिती कुलदैवत त्यांनाही कुलधर्म माहित नाहीये. त्यांनी फक्त देवाला जायचं, दर्शन करायचं. काही लोकांचं खंडोबाराय असेल तर देवाला जायचं, भंडारावर जायचं, नमस्कार करायचा, प्रदक्षिणा करायची, निघून यायचं. बस. फार फार तर एका दिवशी अभिषेक, फार फार तर लग्न झाल्यानंतर जागरण मंगल. त्याच्यानंतर काय काय खंडेरायाची कधी आठवण होत नाही. पण वास्तविक पाहता या चंपाषष्ठीच्या उत्सवामध्ये अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असताना प्रभू खंडेराया स्वामींचं हे चंपाषष्ठीचं षडरात्रोत्सव हे प्रत्येक कुलाने केलाच पाहिजे, केलाच पाहिजे. मग घट बसतात, नेहमीप्रमाणे घट असतात. घटाच्या अनेक परंपरा. खंडेरायाचं घट मात्र बसताना तापणामध्ये धान्य असतंय, तांब्याचा कलश असतोय, त्याच्यामध्ये नारळ त्याला भंडारा लावून गंध लावला जातो, पानाच्या माळा सोडल्या जातात.
6 दिवस ते 6 दिवस काही लोक उपवास करतात आणि शेवटी मग तळीभंडा आणि जे काही नैवेद्य असेल वांगा आणि भाकरीचा तो नैवेद्य त्या ठिकाणी समर्पित करतात. आज आपल्या मठात बसलेल्या लोकांच्या घरी खंडोबाचं नवरात्र बसत हे वैशिष्ट्य. त्याचं कारण काय माहित आहे का? खंडेरायाचा जी काही शरद चंपाषष्ठीचा उत्सव आहे तो आमच्यापर्यंत कधी पोहोचलाच नाही. त्याचं महत्व आम्हाला कधी कळलंच नाही किंवा आम्हाला त्याची माहिती मिळालीच नाही, म्हणून ते राहिलं. पण ज्यांचे कुलदैवत खंडेराय आहे त्यांनी मात्र इथून पुढे चंपाषष्ठीचा उत्सव करणं गरजेचं आहे. हा चंपाषष्ठीचा उत्सव कसा आहे का? देवीचे नवरात्र, शक्तीचे नवरात्र. देवीचे नवरात्र कशाचे? शक्तीचे नवरात्र. खंडेरायाचे नवरात्र चंपाषष्ठी षडरात्र उत्सव कशाचा आहे? ती शिवाचा आहे. शिव आणि शक्ती हे 2 उत्सव आपल्याला करावा लागतात, तेव्हा कुलस्वामिनी आणि कुलदेवताच्या खंडकृपा होते. आणि हे नवरात्र, हे चंपाषष्ठीचं षडरात्र उत्सव संपला की लगेच दुसऱ्या दिवशी दत्त नवरात्र सुरुवात होते. हे दत्त नवरात्र उत्सव म्हणजे भक्तीचे नवरात्र आहे. 1 कुलस्वामिनीचे नवरात्र, 2 कुलदेवताचं चंपाषष्ठी उत्सव आणि 3 आराध्यांचं नवरात्र. म्हणजे सगळ्यांचं नवरात्र जर कुठलं असेल तर दत्तप्रभूंचं दत्त नवरात्र. आता काही लोकांना दत्त नवरात्र शब्दच नाही, काही लोकांनी तो ऐकलाच नाही. आज पहिल्यांदा कधीतरी कानावर पडलं असं की बाबा दत्त नवरात्र असते. आम्हाला फक्त एवढंच माहितीये की दत्त महाराजांचा जन्म होतो बस, आणि ते सुंटवडा वाटतात आणि त्या दिवशी फक्त औदुंबराची पूजा करायची आणि दत्त मंदिरात दर्शन. याच्या पलीकडे आम्हाला काही माहित नाही. पण तुम्हा आमच्या हृदयामध्ये भक्ती निर्माण करणारा आणि भक्तीचं उंच शिखरावर घेऊन जाणारा त्या प्रभू दत्तात्रयांचे नवरात्र अत्यंत महत्वाचे. जो कोणी हे नवरात्र केले जाते, जे नवरात्र करतात त्यांच्यावर प्रत्यक्ष दत्त प्रभूंची अखंड कृपा होते. आतापर्यंत तुम्ही आम्ही फक्त गुरुकृपा हा शब्द ऐकला, काहींनी अनुभवला, तर काहींना त्याची प्राप्ती होईल. ती प्राप्ती करण्याचा सुवर्ण काळ म्हणजे दत्त नवरात्र. मुळातच हे दत्त नवरात्र किंबहुना आधीपर्यंत सकल हे सगळं कलियुगामध्ये तुम्ही आम्ही का करायचंय त्याचं कारण पहिलं लक्षात घ्या. कलीचा जो प्रभाव आहे, कलीचा जो प्रभाव आहे तो प्रभाव तुमच्यावर कधीही पडू नये म्हणून. युग किती आहे? 4 युग. पहिलं युग सत्ययुग, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापारयुग आणि चौथं कलियुग. सत्ययुग ब्रह्मदेवाचं, द्वापारयुग नाही लगेच, त्रेतायुग सुरू अगोदर नंतर द्वापार आहे. त्याचं कारण हे कसं आहे? रामांचा अवतार व्हायच्या अगोदर रामायण लिहिलं गेलं म्हणून त्रेतायुगामध्येच अगोदरच रामाला यावं लागलं. द्वापारयुग नंतर घेतलं गेलं. पण त्रेतायुग प्रभू रामचंद्रांचं आणि द्वापारयुग कृष्णाचं आणि कलियुग कलीचं. तिसरं युग इतकं महत्वाचं, आता 4थं युग. सत्ययुगामध्ये प्रत्येक जीवाला 1,00,000 वर्षाचा आयुष्य होतं. किती? 1,00,000. आता आमची पोरं जर जीवनात थोडी संकट आलं ना तर 20 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये जगायचा कंटाळा आला. काही गंमत आहे बघा. थोडी संकट आली की आमच्या मुखातून काही शब्द येतोय, जगायचा कंटाळा आला. पुन्हा त्रेतायुगामध्ये त्याच्यावरचा 1 शून्य कमी केला. देवाला कळलं 1,00,000 वर्ष जास्त होता, 1 शून्य कमी केला. आणि त्रेतायुगामध्ये मनुष्याचा, प्रत्येक जीवाचा आयुष्यमान योग किती झाला? 10,000 वर्ष. हे जगत होती माणसं त्या काळात. त्याच्यानंतर आलं द्वापार युग.
द्वापार 1 मध्ये प्रत्येक जीवाचं आयुष्यमान 1 शून्याने कमी केलं. किती राहिलं? 1000 वर्ष म्हणून जगत होता. कलियुग सुरू झालं, 1 शून्य काढला, किती झालं? 100. त्यातले 50 वर्ष झोपायला गेले, शिल्लक किती राहिले? 50. त्यातून 5 वर्ष शिक्षण, थोडी थोडं धरा, 5 वर्ष शिक्षण, पुन्हा 5 वर्ष नोकरी, उद्योग, व्यवसाय, गेले 10 वर्ष, राहिले किती? 40. पुन्हा लग्न, नवरी शोधाय 5 वर्ष, किती राहिले आता? 35. ती मिळाली सत्यनारायणची पूजेला गेली, दुसरी शोधाय 2 वर्ष. कळतंय का आपण आपल्या आयुष्यातले वर्ष किती वाया घालवतो? कलियुग कसं सुरुवात झालं माहिती? थोडस कलीचा प्रभाव सांगतो आणि मग दत्त नवरात्र तुम्हाला का करायचे, कशासाठी करायचे ते सांगतो. त्रेतायुग संपलं, द्वापार युग संपलं आणि ब्रह्मदेवाने कलियुगाची निर्मिती केली. देवतांच्या सगळ्यांची त्या ठिकाणी सभा झाली आणि सभेमध्ये असं ठरलं की हे येणारं जे युग असेल ते युग जवळजवळ 4.5 लाख वर्ष, 532 वर्ष असते. 4.5 लाख 532 का 38 वर्ष आहे. ते दरवर्षी 2000 आले की जग बुडणारे ते बीच लागले. 2020 आले की जग बुडणार काही बुडत नाही, फक्त तुम्हीच बुडणार, बाकी सगळं चाललंय. आताशी कलियुग सुरू होऊन किती वर्ष झाली माहिती? 5 वर्ष, 5000 वर्ष, 5000 वर्ष. त्याच्यावरती काही 100-32 झाली असते, पण किमान 5000 वर्ष झाली कलियुगाला सुरुवात होऊन. देवतांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये ब्रह्मदेवाने सांगितलं मी ह्या कलियुगामध्ये कली नावाकडं हे 4.5 लाख वर्ष ताब्यात येणार आहे. म्हणून ब्रह्मदेवाने कलीचं ध्यान केलं आणि कली प्रगट झाला. कली ज्यावेळेस ब्रह्मदेवासमोर प्रगट झाला त्यावेळेस कलीचा अवतार पूर्ण नग्नावस्थेमध्ये कली प्रगट झाला. 1 हाताचा अंगठा त्यांनी तोंडात त्या ठिकाणी धरलेला आहे आणि एका हातामध्ये लिंग धरलं. असा अवतार बघितल्यानंतर ब्रह्मदेवाने त्याच्या हातात हे कलियुग द्यायचं ठरवलं. 4.5 लाख वर्ष तो मग आम्हाला सांभाळायला. आता ब्रह्मदेवाला तो कली म्हणतो, हात जोडून सांगतो, ब्रह्मदेवा काही करा पण मला हे राज्य देऊ नका, मला हे युगच नको. ब्रह्मदेवाने का नको म्हणला? मी एकतर नालायकातला महान आहे, माझं कार्य किंवा मला जर काही सुचत असेल तर फक्त वाईट सुचत. मी जर का माझ्या हातात हे जर का युग ताब्यात दिलं तर मी काय करत? घराघरात भांडणं लावेल, मारामाऱ्या, खून, दरोडा, लबाडी, असत्यपणा, व्यभिचार, नानाविध प्रकारचं टोक ज्याची ब्रह्मदेवा तुम्ही कल्पना करू शकणार नाही इतका मी हायदोस घालेल. त्यात जोडून सांगते ब्रह्मदेवाला मला नका देऊ, माझ्या हातात सत्ताच नको. ब्रह्मदेव म्हणला तसं नाही, तुला द्यावंच नाही, तुला या वर्षी मुख्यमंत्री व्हावंच नाही. ते म्हणलं मी पुन्हा येईल. म्हणलं काय हरकत नाही. पण ती किती वर्ष? 4.5 लाख वर्ष त्याच्या ताब्यात सत्ता द्यायची. ग्रामपंचायतचा सरपंच निवडल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी मीटिंग वाढत होती, त्याला कवा पाडायचा. अजून गळ्यातला हारच उतरवला नाही तर कार्यकर्ते जमत्यात भीतीच्या बळी. कलीस वारंवार ब्रह्मदेवाला सांगत होते की मला हे युग नको, माझ्या हातात युग जर दिलं तर मी या युगाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं ठीक आहे, पण तुला एक अट आहे. म्हणे काय? या मृत्यू लोकांमध्ये जो जो भजन करेल, कीर्तन करेल, नामस्मरण करेल, व्रतोपासना करेल, भगवंताचं नाम घेईल, सत्याने वागेल, सज्जन, साधू, संत
याच्यावर तुझा प्रभावच होणार नाही. कली म्हणलं काय हरकत नाही. कली खाली आला मृत्यू लोकात. आता या मृत्यू लोकात जर का बारकाईने तुम्ही आम्ही विचार केला तर हे मृत्यूलोक किती मोठे आहे. ब्रह्मांड मृत्यू लोकात एकटा एक ब्रह्मांडाचं मृत्यू लोक त्याच्या ताब्यात दिलं. आता त्यांनी जी सुरुवात केली महाराजा, ती इतकी प्रचंड सुरुवात केली तर भगवान कृष्णदेवरायाचे कलियुगातले सुरुवातीचे काही दिवस होते. कलियुगामध्ये कृष्णदेवराय सुरुवातीचे काही दिवस होते. कृष्णदेवरायाला मोठी चिंता पडली. अरे बाबा, या कलियुगाने आता अवतार घेतलाय. हा कली संपूर्ण विश्वामध्ये प्रचंड भयंकर नाना प्रकारचा अविचारीपणाचा गोंधळ राहणार आहे. आणि आपल्याला या समाजाला वाचवलंच पाहिजे. भगवंत गीतेमध्ये म्हणतात परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृत्यं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येईल, धर्म संकटात येईल, साधूंवर संतांवर अत्याचार होईल, त्या वेळेस मी काय करत जन्म घेत अवतार घेत, असं भगवंताने वचन दिलेले गीतेमध्ये. पण त्याच्यानुसार भगवंताने कलियुगातला अवतार कार्य संपवण्याचं निश्चित केलं. तत्पूर्वी त्यांनी 9 नारायणाची स्थापना केली. 9 नारायण आहेत आपल्याकडे. त्या 9 नारायणांना बोलवून घेतलं, त्यांना सांगितलं की मी माझा अवतार कार्य संपवतोय, परंतु तुम्हाला या मृत्यू लोकातल्या प्रत्येक जीवाला धर्माची, हिंदू सनातन संस्कृतीची, देवाची, भजनाची, नामस्मरणाची गोडी लावायची, म्हणजेच कलियुगाचा प्रभाव या जीवावर होणार नाही. 9 नारायण म्हटले, देवा तुम्ही अवतार कार्य संपवताय, एवढं मोठं कलियुग आहे, 4.5 लाख वर्षाचं कलियुग आहे, आम्ही 9 जणांनी काय करायचं. देव म्हणले काही तुम्ही एकटे 9 जण नाहीये. त्या त्या काळामध्ये त्या त्या क्षणाला मी प्रत्येक क्षणोक्षणी ज्या ज्या वेळेस धर्मावर अत्याचार होईल त्या त्यावेळेस मी जन्म घेईन संतांच्या, साधूंच्या, युगपुरुषाच्या रूपाने. आणि मग पुढे ह्या 9 नारायणांनी भक्तीचं मूळ त्या ठिकाणी लावलं आणि त्याला पुढे जाऊन 9 नाथांनी सांभाळायचं कार्य केलं. 9 नाथांनी गुरु परंपरा या मृत्यू लोकात आणली. गुरु परंपरा जी आहे ती गुरु परंपरा 9 नाथांची परंपरा आहे. आणि नाथ संप्रदायामध्ये गुरु शिष्य परंपरेला अनन्य साधारण महत्व आहे. मूळ मृत्यू लोकांमधली परंपरा आली ती आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा. भगवान महादेव हे मुख्य, हे गुरु, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा. तिथून जी परंपरा सुरू झाली ती मग हे नवनाथ, मग मच्छिंद्रनाथांकडे आली. मच्छिंद्रनाथांनी निवृत्तीनाथांना दिली, निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांकडे दिली आणि ज्ञानदेवासारच जोडली. मग भगवंतांनी ज्ञानोबरायाच्या रूपाने महाविष्णूचा अवतार घेतला. सोपान देवाच्या रूपाने ब्रह्मदेवाने अवतार घेतले. निवृत्ती दादाच्या निमित्ताने आदिशंकर प्रगट झाले आणि आदिशक्तीच्या रूपामध्ये मुक्ताबाई त्या ठिकाणी आली. देवांचं कार्य सुरू झालं आणि त्या देवांनी, त्या संतांनी संतांचं रूप घेतलं, साधूचं रूप घेतलं. देवांनी देवाचा अवतार नाही ठेवला, देव अवतार झाले पण मूळ देव नाही प्रगट झाले. मग यांनी तुम्हा आम्हापर्यंत नामस्मरणाची गोडी लावली. याच्या अगोदर 9 नारायणच्या नंतर दत्त महाराज प्रगट झाले आणि दत्त महाराजांनी या कलियुगामध्ये एक अभिवचन दिलं की जो जो दत्त संप्रदायामध्ये ओम द्राम ओम किंबहुना द्राम दत्तात्रय नमः या मंत्राचा कलियुगामध्ये जो जप करेल त्याच्या कलीचा यत्किंचित सुद्धा प्रभाव होणार नाही. आणि तो प्रत्यक्ष दत्तरूप होऊन
माझ्या चरणाशी लीन राहील, माझी त्याच्यावर अखंड कृपा राहील. दत्तप्रभूंनी त्या ठिकाणी अवतार कार्य घेतलं. दत्तप्रभूंच्या नंतर अनेक साधूंनी, मग पुढे श्रीपादांनी, श्रीपाद श्रीवल्लभांनी, नरसिंह सरस्वतींनी, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांनी, गजानन महाराजांनी, साईबाबांनी, आता जवळजवळ नुकतेच होऊन गेलेले जे काही सत्पुरुष आहेत ते सुद्धा देवाचे अवतारच आहेत. आणि जोपर्यंत असे देवाचे अवतार या मृत्यूलोकात आहे तोपर्यंत या कलीचा प्रभाव तुमच्यावर काहीच पडणार नाही. तसा कलीचा प्रभाव तुमच्या घरात आत्ताही आहे. नाथांनी सांगितल्याप्रमाणे निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकुन सांगावय आले यमाई माझे नाव. 16 शकुन सांगितले. त्या शकुन जर ऐकले महाराजा तर कली किती हैदोस घालणारे ते लक्षात येईल. सावध व्हा. महाराज नाथबाबा सांगतात की 7 वर्षाची मुलगी भरतार मागेल. 7 वर्षाच्या मुलीचं लग्न होणार आहे आणि 9 वर्षाची मुलगी गरोदर राहील. इतकं कलीचा प्रभाव तुमच्यावर पडणार आहे. हळूहळू या कलियुगामध्ये या 5,500 वर्षामध्ये आता सुरुवात होईल मुलांची उंची कमी व्हायला. मग तुम्ही त्याला दुधात काही टाकून द्या, गोळ्या घाला, नाही तर उंटाच्या गोळ्याचा राहा, काही फरक पडणार नाही. एकदा साईज ठरली की ठरली. ते लोंकल दे, नाही तर उधुरी उड्या मारू दे, काही फरक पडत नाही. आता परिणाम तुम्ही जर बारकाईने पाहिला तर कलीचा प्रचंड प्रभाव आहे. स्वतःचा मुलगा स्वतःच्या बापाला घराच्या बाहेर काढेल. एवढंच नाही तर स्वतःच्या वडिलांना तो अपमानित करून त्यांना मारायला सुद्धा कमी पडणार नाही. अशी किती उदाहरणे प्रचंड. कलीचा प्रभाव इतका वाढत चाललाय की आमच्या डोक्यामध्ये चांगल्या विचाराच्या ऐवजी वाईट विचाराची धारणा जास्त यायला लागली. आणि या विचाराला जर थांबवायचं असेल तर दत्त महाराज म्हणतात, किंबहुना दत्त संप्रदायामध्ये, गुरु संप्रदायामध्ये मी तर असं म्हणेल, जो दत्त महाराजांना शरण गेला तोच हे कलियुग तरुण गेला. ज्यांना ज्यांना कलियुग तरुण जायचंय, कलियुग तरुण जायचंय, कलियुगाच्या गोष्टी जेवढ्या ऐकणार नाही तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. महाशिवपुराणामध्ये सांगितलं, शेवटच्या पर्वकालामध्ये प्रत्येक माणसाची जीवाची उंची फक्त अंगठ्या एवढी राहणार आहे. सगळे गुटकेच अंगठ्या एवढीच उंची एवढा माणूस राहणार आहे. आणि कलीचा शेवटचा अवतार कोल्हापूर प्रांतात होईल, कली नारायण म्हणून. आणि मग ह्या कलकी अवतार होऊन कलीचा नाश करेल. पण त्याला अजून किती वर्षे? 4.5 लाख वर्ष लागेल. पुन्हा 532 आहे. अजून काहीच नाही. आता तरी कली इतका जोरात आलाय. लग्न झाल्यावर नाही कळत आई बापांना, अरे बापरे झालं वाटतं आपलं. इथपर्यंत कली विचार करा. म्हणून या कलीचा खरं प्रामाणिकपणे सांगतो, कलीचा प्रभाव किंचित जर तुमच्या आमच्यावर नसावा असं वाटत असत त्यांनी दत्त नवरात्र करा. काय कराल दत्त नवरात्रामध्ये? दत्त नवरात्र म्हणजे काय, कशी करायची, केल्यानंतर काय फलप्राप्ती मिळणार आहे, आणि दत्त नवरात्र नक्की वैशिष्ट्यपूर्ण काय सेवा दत्त महाराजांची करावं, अशा अनेक प्रश्न आहेत. रविवारी प्रतिपदेला दत्त नवरात्र सुरू झाली की दत्त जयंती पर्यंत 9 दिवसाच्या पर्वकालाला दत्त नवरात्र असं म्हणतात. या 9 दिवसांमध्ये जर कोणाला उपवास करायचे ठरले तर या दत्त नवरात्रामध्ये 2 प्रकारचे उपवासाची पद्धत आहे. एक तर अग्नीवरचं अन्न वर्ज्य करायचं. अग्नीवरचं अन्न वर्ज्य करायचं. का करायचं वर्ज्य? नीट ऐका. दत्तात्रय प्रभूंनी, ब्रह्मा विष्णू महेशांनी 3 भिक्षुकी ब्राह्मणांचं उदाहरण केलं. अत्रि ऋषींच्या
गुरुकुलमध्ये गेले आणि त्यावेळेस अग्नीवरच न अग्नी, काय सांगितलं, काय भिक्षा मागितली, न अग्नी. अपभ्रंश लोकांनी, मूर्खांनी वेड्यात काढलं त्याला. देव असं कधीच कोणाला म्हणणार नाही, हे लक्षात ठेवायचं. न अग्नी म्हणजे अग्नीवर कोणतंही न पदार्थ बनवणारा अनुसया माते, तो आम्हाला भिक्षा घाल. काय भिक्षा मागितली, न अग्नी. लोकांनी नग्न घेतलं, कारण लोकांची बुद्धी इतकी नालायक झाली, चांगलं सांगितलं की ऐकत नाही आणि वाईट म्हणलं की ऐकल्याशिवाय राहत नाही. तर न अग्नी सांगितलं, अग्नीवर कोणतंही अन्न न बनवलेलं मला त्याची भिक्षा घाल. म्हणून तुम्हाला नवरात्र जर करायचे असेल, दत्त नवरात्र, तर ती भिक्षा मागून म्हणजे न अग्नी, अग्नीवरचा कुठलाही पदार्थ तयार झालेला खायचा नाहीये. मग काय खा, फळ आहे, ज्यूस आहे. आणि आता अग्नीत त्याचा नाही, तर लोकांना चहाची फार तलब असते. मशनी निघाल्यात आता चहाच्या, ते टाइमपास मिळते 200-250 रुपयाला. चार्जिंग लावलं की होते, कॉफी घे, चहा घे, कोल्ड्रिंक घे, थंड घे, ओके. उलट या दत्त नवरात्रामध्ये ज्यूस जर का तुम्ही जास्तीत जास्त घेतला, तर तुमच्या शरीरामधले एबीसीडीचे जे काही गुणतत्व आहेत ते सगळेच वाढतील. डी जीवनसत्व वाढत, ई जीवनसत्व वाढत, जीवनसत्वही वाढतात आणि संपूर्ण शरीर फ्रेश राहील. म्हणून ज्यांना कोणाला उपवास करायचा त्यांनी एकतर हा एक पद्धत आहे, नाही तर दुसरी पद्धत अशी आहे, जर एखाद्याला जेवल्याशिवाय जमत नसेल तर त्यांनी भिक्षा मागायचे आणि भिक्षा मागून आणलेलं अन्न दत्तात्रय प्रभूंना नैवेद्य दाखवायचा आणि ते जेवण करायचं. म्हणजे आम्ही भलत हो, पण कोणाच्या दारात जाणार नाही. तुम्ही तो यावं चापतो, मला माहिती आहे. एक लक्षात घ्या, मधुकरीला अनन्य महत्व आहे, अनन्य महत्व आहे. तुम्हाला आम्हाला लाज वाटायची खरं सांगा, काहीच कारण नाही. पांचालेश्वरला बीड मध्ये अत्यंत सुंदर आजही मंदिर आहे, दत्त भोजन मंदिर म्हणून आहे. काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहित नाही. तर त्या ठिकाणी आजही प्रभू दत्तात्रय दुपारच्या वेळेला जेवायला मधुकरीला जेवायला येतात. मधुकरी गाणगापूरला मागतात, मधुकरी गाणगापूरला मागतात, पण जेवायला कुठे येतात, पांचालेश्वरला. आणि आजही जो कोणी निस्सिम दत्त भक्त असेल त्यांना त्या स्थानावर दत्तप्रभूंच्या पाऊल खुणा दिसतात. त्या पाऊल खुणा कशा ओळखायच्या, प्रभूंच्या पाऊल खुणा आहेत तर त्या पाऊल खुणावर शंख, चक्र, गदा, कमळ ही चिन्ह मातीत उमटलेली दिसली की म्हणायचं प्रभू आले. आणि आजही वैशिष्ट्य आहे का, आजही त्या मंदिरामध्ये त्या पाऊल खुणा अनेक लोकांना दिसता येतात. आणि देवाला नैवेद्य ज्यावेळेस दाखवला जातो त्यावेळेस त्या भोजन पात्रातला एक तरी पदार्थ कमी होतो. आजही कलियुगामध्ये हा चमत्कार घडतो, याची साक्ष दत्त महाराज देतात की मी अजूनही आहे. आणि दत्तप्रभूंचा अवतार चिरंजीवी अवतार आहे. नवनाथ चिरंजीव आहेत, नवनारायण चिरंजीव आहेत, हे सगळे चिरंजीव देवता आजही आहे. फक्त त्याची अनुभूती घेण्यासाठी तितकी भक्ती करणं गरजेचं आहे. आता पांचालेश्वरला दत्त महाराज कधी आले, का आले, कशा आले, तो कथा भाग मी तुम्हाला परत कधीतरी एखाद्या याच्यामध्ये प्रवचनांमधून सांगेल. पण दत्त महाराज जर मधुकरी मागत असतील तर तुम्हाला आम्हाला मागायला काय अडचण आहे. लागलं तर आपल्या शेजारच्याच घरी जा, फोन करून सांगा मी येतोय बरं का थोड्या वेळ. चॅप्टरपणा करू नका. डायरेक्ट जर ज्याला भिक्षा मागायची त्याने काखेला झोळे लावायचे, दरवाजात उभं राहायचे, घरात जायचं नाही किती जवळचं असलं तरी. याचकाने उंबराच्या बाहेरून भिक्षा मागावी, किती वळखीचं किती जवळचं असलं तरी त्यांनी बाहेरूनच मागायचे. आणि दान करणारी सुद्धा त्याला तिथूनच घालायचे. ओम भवती भिक्षाम देही असं म्हटलं
की त्या माईने जी भिक्षा देईल ती भिक्षा पदरामध्ये किंवा तुमच्या झोलीमध्ये घ्यायची. झोली उजव्या काखेलाच पाहिजे, डाव्या काखेला नाही. उजव्या काखेला झोली लावायची. एक घर मागितलं तरी चालेल. आपल्या दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या समोर बसायचं. नैवेद्याच्या ताटात आणलेली भिक्षा ठेवायची. दत्त महाराजांना ते देवाला जेवू घालायचं आणि तेच जेवण तुम्ही जेवायचं. त्याच्यामध्ये घरचं जेवण घेतलं तरी चालेल, पण भिक्षेचा अन्नाचा पहिला घास तुमच्या मुखात गेला पाहिजे, तर त्याला दत्त नवरात्रातले उपवास आपण म्हणू शकतो. ठीक आहे. दुसरा मुद्दा तुम्हाला कळला, उपवासाची पद्धत कळली. याच्यामध्ये उपवासामध्ये दुसरं काही खिचडी चालणार नाही, वरईच्या तांदळाचा भात चालणार नाही. बाकीचं तुम्ही डोक्यात विचार काय आणू नका. तांदळाची भाकरी, उपवासाची भेळ, उपवासाचे आमट, उपवासाचं तमट. आता नवरात्रात का एवढं की उपवासाचा पदार्थ उपवास आहे का नाही हेच कळलं नाही मला. उपवासाची भाकरी आणि हॉटेलमध्ये गेलं तरी येथे उपवासाची मिसळ मिळेल. आता राहिलेच काय, आता पुढे जाऊ येथे उपवासाचा वडापाव मिळेल. एक लक्षात घ्या, उपवास खाण्यासाठी नाही. उपवास या शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ. उप म्हणजे आपलं जे आराध्य त्यांच्या जवळ निरंतर राहणे. उपवास देवाच्या जवळ राहणे याला उपवास म्हणतात, खाण्याला नाही. आता ह्या उपवासाची पद्धत कळली. काय होतं उपवास नाही? घरामध्ये आपल्या देवघराच्या जवळ एक चौरंग मांडायचा. त्या चौरंगावर पिवळा वस्त्र अंथरायचा आणि त्या पिवळ्या वस्त्रावर एक कलश ठेवायचा. पहिला धान्य टाकायचं. धान्य कोणतंही चालेल, गहू आणि तांदूळ दोन्हीपैकी, शक्यतो तांदूळ उत्तम. त्या तांदळामध्ये सुद्धा थोडीशी हळद टाकायची म्हणजे पिवळा तांदूळ होईल. त्या पिवळ्या तांदळावर तो कलश ठेवायचा. कलशामध्ये पाणी, अष्टगंध, सुपारी, एक पैसा आणि कलशाच्या कंठाला जो हातामध्ये आपण दत्तात्रय प्रभूंचा धागा बांधतो लाल पिवळा, तो कंठाला बांधायचा. त्याला वस्त्र म्हटलं जातं. आणि कंठाच्या कलशामध्ये कलश जो आहे त्या कलशाच्या कंठाला ब्रह्मा विष्णू महेश असतात. ते वस्त्र अलगद बांधायचं नाही, तर देवांना फाशी द्याल तुम्ही. सावकाश बांधा, थोडं सैल बांधा. कंठात ब्रह्मा विष्णू महेश राहतात. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्रश्रमासिता. हा लक्षात घ्या. हे तीन देवता कलशाच्या कंठात. तीनच गंध लावायचे, अष्टगंधाचे 3 डिपके लावायचे. अष्टगंध लावायचा. आपल्याला सवय असती, हळदी कुंकू दिसलं की बोटं बुडवायची. चांग बरे, चांग बरे, आरती देव आहे असू दे, चालतंय त्याला, चांग बरे. हळद कुंकू फक्त देवीला लागतं, देवतांना हळद कुंकू नाही. या गोष्टीवर भान ठेवत चला. आपल्या हाताला सवय चांगली लावा. देवाला अष्टगंधच लागला पाहिजे. ओला चंदनाचा गंध करून 3 टिपके लावायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक तामण ठेवायचं. तामणामध्ये पुन्हा धान्य घालायचे आणि त्या धान्यामध्ये आपल्याकडं घरात असलेली दत्त मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती किंवा पादुका हे त्याच्यामध्ये ठेवायचं. ही झाली मांडणी रविवारची. आता ही मांडणी झाली आणि त्याच्या जवळ अखंड नंदादीप लावायचा. आता तुमचं अनुष्ठान सुरू झालं, दत्त नवरात्र सुरू झाली. पूजा तुम्ही करत असताना त्या पूजेमध्ये तुम्हाला 9 दिवसामध्ये एकच मंत्र म्हणायचा आहे, ओम द्राम ओम. याच्या पलीकडे मंत्र म्हणायचा नाही. हा अत्यंत प्रचंड शक्तिशाली आणि प्रचंड या मंत्रातून ऊर्जा तुम्हाला प्राप्त होईल. ही सेवा करत असताना बऱ्यापैकी मंत्रांची ऊर्जा प्रत्येकाला जाणवत असते आणि याच्यामुळे या काळामध्ये मंत्राच्या ऊर्जेच्या मुळे बऱ्याचशा लोकांना कंबर दुखल्यासारखं वाटेल, काहींना ताप आल्यासारखं वाटेल, असं शारीरिक जड शरीर झाल्यासारखं वाटेल. याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये एक नवचैतन्य ऊर्जा प्राप्त होती. काही लोकांना ती सहन होती तर काही लोकांना ती सहन होत नाही. परंतु दत्तप्रभू महाराज तुमच्याकडे नवरात्र उत्तम करून घेते. मंत्र कळला, ओम द्राम ओम.
या मंत्राचा जप किमान 6 माळा करायचा. किमान 6 माळा. 6 माळा जप झाला, प्रभूंचा अभिषेक झाला, मूर्ती स्थापन केली की त्याच्यानंतर तुम्ही 6 माळा करायच्या आणि पारायण सेवा चालू करायची. मग गुरुचरित्र पारायण सेवा असू दे, स्वामी महाराजांची पारायण सेवा असू द्या, जे दत्त प्रभूंच्या अवतारित संत आहे, देवत आहे, ते कोणतंही पारायण तुम्ही या पर्वकालामध्ये केलं तरी चालेल. परंतु सगळ्यात उत्तम गुरुचरित्र महाउत्तम या पर्वकालामध्ये चालेल. पारायण सेवा करावी. ज्यांना कुणाला पारायण सेवा करायला जमणार नाही त्यांनी किमान 11 माळा झाल्या की दत्तबावांनी किंवा दत्तमाला मंत्र 11 वेळा म्हणायचा. तुम्ही म्हणाल काय लावले, मला काय माझ्या डोक्यात बसणार, सगळं वरून चाललंय. तुम्ही जरा घरातलं काहीतरी सांगा, जरा इंटरेस्टिंग विनोद सांगा. विनोद अख्ख्या आयुष्याचा विनोद झालाय आपल्या. अगदी आजचं प्रवचन थोडं जड जाणार आहे, पण कुलाचा आणि अख्ख्या आयुष्याच्या जन्मोजन्मीचा उद्धार करणारी नवरात्र ही. लक्षात ठेवा, जन्मोजन्मीचा उद्धार करणारी नवरात्र आहे. जर कुणाला दत्तमाला मंत्र माहित नसेल, गुगलला सर्च करायचं, लगेच तुम्हाला दत्तमाला मंत्र. दत्तबाबांनी पाहिजे, गुगलला सर्च करा, दत्तबाबांनी येते. त्यासाठी काही पुस्तकं शोधायची गरज नाही. एखादं म्हणायला सांगितलं होतं काहीतरी दत्त काहीतरी माला का 52 काही 51-53 सांगितलं होतं, पण ते काही गावाला होतं. आपल्याकडे मोबाईल आहे, कधीतरी चांगला उपयोग होते. आता या पर्वकालात आता ते म्हटलं तुम्ही, त्याच्यानंतर तुमची सकाळची सेवा झाली. आता ही सेवा सुरू करण्यापूर्वी एक संकल्प आहे महत्वाचा. नवरात्रामध्ये तुमची जी काही इच्छा असेल, 10 दिवस सांगतो महाराजांच्या, त्या नवरात्रातच पूर्ण होणार. मग लग्न असू दे, 12वीचा पेपरचा असू दे विषय, कुणाचा नोकरीचा असू दे, कुणाचा धंद्याचा असू दे, व्यापार असो, उद्योग असो, प्रमोशन असो, पैसा असो, फक्त सट्टा आणि जुगारात देव मदत करत नाही. एखादा म्हणून मी त्या दिवशी लावलं महाराष्ट्रीय, पण आकडा फेर गेला आपला. संकल्प करताना काय कराल ऐका. एक नारळ घ्या, पाण्यामध्ये भिजवा, ओला करून त्याच्यावर हळद घाला, पिवळा धमक करा, त्याच्यावर एक लेकरोला हळकुंड ठेवा आणि लाल पिवळ्या धाग्याने 3 प्रदक्षिणा त्या नारळाला होतील, 3 वेढे येतील, असा तो बांधा. दोन्ही हातामध्ये उंजळीमध्ये नारळ धरा. दत्तप्रभूंचं, स्वामी प्रभूंचं, आपल्या गुरु महाराजांचं ध्यान करा. एक लक्षात घ्या, ज्यांनी अनुग्रह घेतलाय त्यांनी जर आपल्या गुरूंना स्मरण केलं नाही तर त्यांचं कुठलंच कार्य होत नाही. गुरु काही नावाला करायचा नसतो. ते काही गणपती नाही, 10 दिवस बसवला विसर्जन केला. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर गुरूंचं नामस्मरण, त्यांचं ध्यान आहे, त्याच्यानंतर आपलं आराध्य स्वामी महाराज आणि त्याच्यानंतर दत्तप्रभूंचं असं ध्यान करायचंय. आणि तुमची जी काही इच्छा असेल, यन चिंतयन्ते चार्थम, जी काही तुमची इच्छा असेल ती प्रभूंना सांगा आणि तो नारळ फक्त त्या पूजेजवळ ठेवा. 9 दिवस काम तुमचं झालं, पूजा सुरू झाली. संध्याकाळी काय कराल, पुन्हा तुमचं एक माळ ओम द्राम जी म्हणायची, ओम द्राम ओम, एक माळ संध्याकाळी. पुन्हा साजूक तुपाचं निरांजन लावून राहिलेले अध्याय वाचून दत्तप्रभूंची आरती करायची. आणि जमलंच तर जवळपास असणाऱ्या औदुंबराच्या वृक्षाला या दत्त नवरात्रामध्ये किमान 11 प्रदक्षिणा घालायच्या. रोज 11 किमान प्रदक्षिणा घालायच्या. दत्त मंदिराला चालतील, स्वामी महाराजांच्या मंदिराला चालेल, औदुंबराला चालेल, वटवृक्षालाही चालेल. हे सगळं दत्त महाराजांचंच आहे. म्हणून या गोंधळे ऐकताय ना,
ते टेन्शन घेऊ नका, तुमचं टेन्शन कमी करायला मी बसलो इथं. पण डोक्याला हात लावून बसते, आता कसं व्हायचं माझं? तुझं काय नाही, मी आहे बसतोय, तुझं करतो, तू काय काळजी करू नको. काय सांगत होते हे? असं गोंधळ होते, ते गोंधळाने नेमकं मला गोंधळ. हा, तर प्रदक्षिणा सांगत होते मी. 11 प्रदक्षिणा करायच्यात रोज. का प्रदक्षिणा आहे? धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सर्वरा विमान उतरायाची. सद्गुरु परंपरेमध्ये 2 गोष्टी, चरण सेवा आणि प्रदक्षिणा, प्रचंड महत्व आहे. म्हणून आपण आज एकाने त्या ठिकाणी वटवृक्ष आपल्याला दिलेला आहे. ते वटवृक्ष तेवढीच उंची राहणार आहे, त्याची वाटणार नाही, काही नाही, काही नाही, काय तेवढंच. हल्ली काय त्या झाडांना बी आता काय ते अनेक औषधोपचार, इंजेक्शन काय देते काय नाही. आपण आता दरबारात आल्यानंतर इथं आले की पहिलं बाहेर चप्पल काढायचे, 3 प्रदक्षिणा वटवृक्षाला घालायच्या आणि मग मठात यायचं. म्हणजे तुमची सेवा चालू होईल. वटवृक्षाची प्रदक्षिणा म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाची प्रदक्षिणा. स्वामी महाराज सांगतात मूळ वटवृक्ष, मूळ वटनगर म्हणजे आमचं गाव, आमचं घर, माझं वास्तव्य. स्वामी महाराज म्हणतात वटवृक्षात आहे. कधी त्याला अनंत नाही, ते आमचं घर आहे. आणि म्हणून वटवृक्षाला प्रदक्षिणा महत्वाची. म्हणून दत्त संप्रदायामध्ये चरण पादुका आणि प्रदक्षिणाला अनन्य साधारण महत्व आहे. किमान 11 प्रदक्षिणा करायच्या. आता ह्या तुमच्या नवरात्रीतल्या 9 दिवस पूर्ण झाले की 9वा दिवस येतो दत्त जन्म उत्सवाचा. तो माझ्या माहितीप्रमाणे शनिवारीच येतोय आणि तारीख 14 आहे, बरोबर ना? तर 14 तारखेला त्याची नवरात्राची आपल्याला सांगता करायची. मग कशी सांगता करणार आपण? या वर्षीची सांगता नव्हे तर दरवर्षी जे जे काही नवरात्रात उपवास करणार आहेत त्यांना इथे आदल्या दिवशी जन्म असतो. या वर्षी 14 तारखेला मला वाटते 4, 4:30 का 5:30 ला पौर्णिमा सुरू होती आणि संध्याकाळी 6 वाजून 12-13 मिनिटांनी जन्मोत्सव आहे संध्याकाळचा. 14 तारखेला दत्त जन्म इथे आपल्याकडे मठात दरवर्षी होतो. ज्यांना कुणाला मठात यायला जमणार नाही त्या दिवशी त्यांनी किमान जवळपास असणाऱ्या मठात दत्त मंदिरात जिथं जन्म दत्त महाराजांचा होतो त्या ठिकाणी सुंदवडा घेऊन जायचंय, ठीक आहे? आणि आपण ठेवलेला जो नारळ आहे, मनोकामनेचा संकल्पना करून संकल्प केलेला जो नारळ आहे तो नारळ त्या मंदिरामध्ये ठेवून नमस्कार करायचा. म्हणजे त्या नारळ देवापर्यंत पोहोचणार, सुंदवडा तुमचा तिथं जाणार आणि ज्या ठिकाणी ज्या मंदिरामध्ये दत्त जन्म आहे, अन्नदान सेवा चालू आहे, त्या ठिकाणी अन्नदान सेवा म्हणून प्रत्यक्ष अन्नदान म्हणजे कोरडा शिदा घेऊन जायचा. प्रत्येकाने प्रत्येकाच्या इच्छेनुसार जे काही असेल, तांदूळ असेल, साखर असेल, जे काही असेल ते जिथं जिथं अन्नदान चालू आहे तिथं जाऊन ते दान करायचं. कोरडा शिद्याला अनन्य साधारण महत्व आहे. दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी त्या दिवशी तो दान करायचा. अशा पद्धतीने आपली संपूर्ण नवरात्र दत्त महाराजांची पूर्ण होऊन आपल्या सद्गुरूंचं शेवट दर्शन करून त्यांच्या चरणाची पूजा करून त्यांच्या चरणाचं तीर्थ घेऊन उपवास सोडायचा. याला म्हणायचे दत्त नवरात्र. आणि अशा पद्धतीने जो जो दत्त नवरात्र करेल त्याचे दत्त महाराज जे जे मनोकामना असतील ते पूर्ण करतील, यात नवल नाही. सगळ्यात महत्वाचं प्रभूंचं प्रत्यक्ष सगुण स्वरूपामध्ये येणाऱ्या पुढच्या दत्त नवरात्रापर्यंत सगुण स्वरूपात दर्शनाची प्राप्ती होती. प्रत्यक्ष दर्शन होतं सगुण स्वरूपात. फक्त तुम्हाला त्यांना ओळखता आला पाहिजे. नाथबाबांना मलंगाच्या रूपात येऊन
त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना, शब्द नीट आहे का, जाना. त्यांना जाणाही सांगितले, ओळखाही सांगितलंय, आणि ती ओळख केवळ आपल्या सद्गुरूंच्या कृपेनेच होती. म्हणून या नवरात्रामध्ये दत्त महाराज यदा कदाचित कोणत्या ना कोणत्या रूपाने येतील, तुमची परीक्षा घेतील. काही भिक्षेच्या स्वरूपात येतील, असल निश्चित द्या, नसल हात जोडा. प्रभू आमच्याकडून फार मोठा अपराध झाला, मी तुम्हाला दान द्यायला माझ्याकडे काही नाहीये, पण तुम्हीच माझी अशी परिस्थिती करा की माझ्या दारात येणारा कोणताही याचक कधी उपाशी जाणार नाही. असलं तर निश्चित द्या, नसलं तर प्रार्थना करा. पण असून जर नाही दिलं तर मग तो दोष तुमचा आहे. तर अशा या नवरात्र उत्सवामध्ये, दत्तप्रभूंच्या नवरात्र उत्सवामध्ये मधल्या काळामध्ये काय कराल? एरवीच्या काळामध्ये भजन आहे, एरवीच्या काळामध्ये भजन आहे. ते भजन आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे भजन आहे. नाहीतर दुपार सकाळची पूजा झाली, दुपारी एक टाकला हातरून झोपले का? नवरात्र चालू. असली नवरात्र झोपून करू नका. काय फावल्या वेळात ज्या ज्या दत्त नवरात्रात आपल्याला वेळ मिळेल, शेतात काम करणाऱ्या काही माऊली आहेत, शेतात भजन करता करता, काम करता करता भजन करा, स्वयंपाक करता करता भजन करा. ज्या ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्या त्या वेळेला भजन करा. आणि अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यांना दत्त नवरात्र उत्सव साजरा करायचा आहे. आणि अशी ही नवरात्राचं अनुष्ठान जगाच्या मार्गाने तुमच्या आमच्याकडून सगळ्यांकडून उत्तमरित्या करून घ्यावी अशी महाराजांची प्रार्थना. याच्यात वैशिष्ट्य असं, आजचा दत्त महाराजांचा गुरुवार आणि त्यातच मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार, याला दत्त अनघा लक्ष्मी पूजन म्हणावं लागेल. ज्यावेळेस लक्ष्मीचा, आता आपल्याकडे एक गुरुवार बसतोय बरोबर नवरात्रामध्ये, त्यावेळेस लक्ष्मी पूजन आपण घरात करतोय मार्गशीर्ष महिन्यात. एका बाजूला दत्त महाराजांचा चौरंग वेगळा आहे आणि दुसरा तुमचा लक्ष्मीचा. म्हणजे काय होतंय? दत्त अनघा लक्ष्मीचं पूजन होतंय. आणि हे पूजा सहजासहजी चांगल्या चांगल्या जपी तपी ऋषी साधू संत महंत मंडलेश्वर महामंडलेश्वर शंकराचार्य यांना सुद्धा घडत नाही. ते तुम्हाला मला घडणार आहे, ते साधकाला घडणार आहे. आणि ते येणाऱ्या गुरुवारी दोन्ही पूजा एकत्र करत असताना प्रचंड कृपा होणार आहे. दत्त प्रभूंची आणि महालक्ष्मीची एकत्र पूजा म्हणजे दत्त अनघा लक्ष्मीची पूजा. इतकं ते सोपं नाहीये, फार दुर्मिळ हा पूजेचा योग आपल्याला आलेला आहे. तर या व्रताची अनुष्ठानाची प्रत्येकाने त्या ठिकाणी उपासना करा. आणि अशी उपासना जर करायची असेल तर या नवरात्रामध्ये 9 दिवस काय केलं पाहिजे? तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमची चिंता करतील. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की